नमस्कार. विवाह नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र हे कोणकोणते पाहिजे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपण या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट असेही म्हणतो लग्न झाल्याच्या नंतरला. तर त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी डॉक्युमेंट बघू आणि वयाचे आठ बघू. सगळे आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट बघू. तर तसेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर या ठिकाणी सर्वप्रथम विवाह नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे, मुलाचे वय 21 असणे आवश्यक आणि मुलीचे 18 वय असणे हे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरला पहिले आठ बघा, जो मुलगा आहे ठीक आहे त्याचे TCचं एक झेरॉक्स वर. ठीक आहे. त्याचं जे मुलगा आहे त्याचं आधार कार्ड लागेल. त्याच्यानंतरला मुलाचे 3 पासपोर्ट फोटो. त्याच्यानंतरला जी मुलगी आहे वधू तिचे एक TC लागेल, TCचे झेरॉक्स, वधूचे आधार कार्ड झेरॉक्स. त्याच्यानंतरला वधूचे 3 पासपोर्ट फोटो, 3 साक्षीदार पाहिजे, त्यांचे आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी लागेल. 3 साक्षीदार प्रत्येकाचे 2 पासपोर्ट फोटो या ठिकाणी तुम्हाला लागेल. त्याच्यानंतरला लग्नपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला लागेल. लग्नाचा जो फोटो आहे तो लागेल. त्याच्यानंतरला एक 100 रुपयाचा बॉन्ड तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. त्याच्यावर मॅटर वगैरे टाईप हे करून देतात. त्याच्यानंतरला जे मॅरेज सर्टिफिकेटचे चलन आहे जसं की 400 रुपये चलन असतं त्याचं, तर ते चलन तुम्हाला भरायचं आहे. आणि त्याच्यानंतरला एक अर्ज करायचं आहे. जसं की तुम्ही एखादी CSC सेंटरवरती गेले त्याच्यानंतरला तुम्हाला ह्या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट हे तुम्हाला जमा करून तुम्हाला एक फाईल दिली जाईल. फाईलवरती हे सगळं मॅटर हे टाईप करावं लागत असतं. त्याच्यानंतरला हे सगळं त्या फाईलला जोडल्याच्यानंतरला हे तुम्ही आपल्या ग्रामपंचायतमध्ये हे फाईल तुम्हाला घेऊन जावं लागते. आणि ग्रामपंचायतमध्ये गेल्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट हे ग्रामपंचायतून दिलं जातं. तसंच एक सांगायचं म्हटलं तर बांधकाम कामगारच्या माध्यमातून कधी मुलींना ह्या ठिकाणी 50,000चं अनुदान हे तुम्ही कामगार असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आणि मुलांना बांधकाम कामगाराच्या माध्यमातून 30,000 हे अनुदान या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतं. चला तर ह्या ठिकाणी विवाह नोंदणीसाठी एवढे डॉक्युमेंट वगैरे लागतात आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक फाईल वगैरे सगळे डिटेल आपल्याला घ्यायचे. आणि अशा प्रकारे विवाह नोंदणीसाठी डॉक्युमेंट लागत असतात. व्हिडिओला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतरला तुम्हाला जसं की स्कॉलरशिप वगैरे कसे भेटतात किंवा 50,000 बांधकाम कामगाराच्या माध्यमातून कसं फॉर्म भरला जातो हे तुम्हाला नेक्स्टवाल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल. चला तर ह्या ठिकाणी कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.